गिरगाव चौपाटी परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। हाय टाइड आणि पावसामुळे गणपती विसर्जनात अनेक अडथळे येत आहेत। महापालिकेकडून गणेश भक्तांना किनाऱ्यापासून मागे येण्याचं आवाहन करण्यात आलंय। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, गिरगावमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। आधीच लालबागच्या राजाच्या दर्शनामध्ये अडथळे आल्याचं दिसतंय। आता पुन्हा एकदा भरती येणार आहे। तर आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती आला होता, परंतु पाऊस असेल किंवा हायटाईड असेल किंवा त्यासोबतच सकाळी जो प्रश्न उद्भवला होता तो म्हणजे तो जो तराफा आणण्यात आला होता त्या तराफ्यामधल्या अडचणी असतील, या सगळ्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन आहे ते अजूनही झालेलं नाहीये। खरं तर प्रशासन असेल किंवा लालबाग गणेश मंडळाचे पदाधिकारी असतील, कफपरेडमधले कोळी बांधव असतील, या सगळ्याच्या माध्यमातून हे प्रयत्न केले जात आहेत। हे सगळं सुरू असताना थोड्या हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी सुद्धा खरं तर गिरगाव चौपाटी परिसरात आता आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यामुळे सुद्धा आणखी महत्वाचा जो अडचणीचा होता तो देखील पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळतोय। यामुळे पाऊस आणि हायटाईडचा जो मुद्दा आहे त्यामुळे विसर्जन जे आहे ते अजून लांबणीवर पडताना पाहायला मिळतं। त्यामुळे या सगळ्या अडचणींवर मात करत विघ्नहर्त्याचं विसर्जन कधीपर्यंत होतंय आणि मिरवणुकीवर आणि विसर्जनावर जे एक प्रकारे विघ्न निर्माण झालंय ते कधीपर्यंत दूर होतंय याची प्रतीक्षा खरं तर लाखो गणेश भक्तांना या निमित्तानं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। प्राची, नक्कीच धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी। तर भरती ओसरल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे, मात्र तत्पूर्वी आता गिरगावमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे।